12 जुलै 2025. पुण्यातील आळंदी पोलीस ठाण्यात दुपारी साधारण 3:30 वाजता एक फोन खणखणला. हा साधा सरळ कॉल नव्हता. हे होतं एका तरुणीचं विवळणं. तिच्या थरथरत्या आवाजातून पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना काहीतरी गंभीर घडलंय हे क्षणात समजलं. ती तरुणी म्हणाली, सर, मला जबरदस्तीने एका संस्थेमध्ये डांबून ठेवलंय. माझ्यासोबत खूप चुकीचं घडलंय. आणि इतकं बोलून तिचा आवाज थांबला. मात्र या एका कॉलने संपूर्ण पोलीस यंत्रणा खवळून उठली. वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी क्षणार्धात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव आणि त्यांच्या पथकाला अलर्ट केलं. युवतीने संस्थेचा पत्ता दिला होता. कडेगाव रोड, आळंदी. पोलीस घटनास्थळी पोहोचले. एका बंद खोलीत ती मुलगी खचलेली, थरथरत बसलेली सापडली. पोलिसांनी तिला तातडीने बाहेर काढलं. तिचं मन ध्वस्त झालं होतं, शरीर थकलं होतं आणि डोळ्यात भीती होती. ती पोलीस संरक्षणात रुग्णालयात दाखल झाली. तपासणीतून उघड झालं की तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला होता आणि तोही पवित्रतेच्या मुखवट्याआड. तर कुठून सुरू झाला या घटनेचा प्रवास? 2 जून 2025 रोजी अहिल्यानगरमध्ये एक युवती आपल्या घरी एकटी होती. तिची ओळखीची कीर्तनकार सुनीता आंधळे तिच्या घरी आली. चल, शेतात जाऊया, थोडं बदल होईल म्हणाला. असं म्हणून ती तिला बाहेर घेऊन गेली. बाहेर एक गाडी उभी होती, आर्टिका, ज्यात अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे हे तिघं आधीच तयार होते. क्षणभरातच परिस्थितीने वळण घेतलं. त्या मुलीला गाडीत ढकलण्यात आलं. आवाज दाबण्यात आला आणि धमकी मिळाली, गप राहिली नाहीस तर जीव गमावशील. ही गाडी थेट पोहोचली आळंदीतील एक खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. पवित्रता, अध्यात्म, भक्ती अशा शब्दांनी व्यापलेली जागा. पण आतमध्ये सुरू होतं नरक. तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं. अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. तुझ्याशी लग्न करायचे, तू नाही म्हणू शकत नाही, असा मानसिक आणि शारीरिक छळ दिवसेंदिवस वाढत गेला. संपर्काचं कोणतंच साधन नव्हतं. सुनीता आंधळे आणि इतरांनी तिला दमदाटी करत गप्प ठेवलं. त्यानंतर एक क्षण असा आला जो सगळं बदलून गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात एका दिवशी त्या खोलीत एक फोन पडलेला दिसला. ती संधी होती, ती शक्यता होती मदत मिळण्याची. तिने 112वर कॉल केला. पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. तिचा आवाज दडपलेला होता, पण त्यातील भीती आणि सत्य पोलीस निरीक्षक पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. पोलीस पथकाने संस्थेत छापा टाकला. युवतीला वाचवलं. तपास वाढला आणि अपहरणात वापरलेल्या गाडीचा मागोवा घेण्यात आला. त्यावरून संशयितांची नावे समोर आली, अण्णासाहेब, प्रवीण, अभिमन्यू आणि सुनीता आंधळे. पीडित युवतीने आपल्या कुटुंबाला सत्य सांगितलं. कुटुंबाने तिला पाठिंबा दिला आणि 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पथकाने आरोपींना आळंदी परिसरातून अटक केली. चौकशीत अण्णासाहेब आंधळे यांनी अत्याचाराची कबुली दिली. लग्नासाठी दबाव टाकल्याची कबुली देखील देण्यात आली. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुनीता आंधळे ही एक कीर्तनकार असून तिने एका युवतीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. तिच्यावर विश्वास ठेवून घराबाहेर गेलेल्या मुलीला पवित्र संस्थेत नेऊन नरकात ढकललं गेलं. यावरून समजू की ओळखीच्या लोकांवर अंधविश्वास नको. धार्मिक संस्था हे गुन्ह्याचे केंद्र असू शकतात. त्यामुळे पारदर्शकता आणि कडक कायदे गरजेचे आहेत. मुलींच्या सुरक्षेसाठी 112 नंबरसारखी सेवा महत्त्वाची आहे. गुन्हेगारीच्या विरोधात समाजाने एकत्र उभं राहिलं पाहिजे. आज ही युवती सुरक्षित आहे, पण तिच्या आयुष्यातला एक काळा अध्याय कायमचा कोरला गेला आहे. आपण समाज म्हणून जर सजग राहिलो तर कदाचित कोणाचं आयुष्य असं उद्ध्वस्त होणार नाही. ही घटना आपल्याला अनेक पातळ्यांवर हादरवणारी आहे. एकतर ही घटना घडली ती धार्मिक संस्थेच्या 4 भिंतीत, जी आपल्याला पवित्र, सुरक्षित आणि श्रद्धेची जागा वाटते. पण श्रद्धेच्या मुखवट्याआड ज्या विकृती लपल्या आहेत त्या आपल्याला हे शिकवतात की कीर्तनकार, वारकरी, गुरु किंवा धार्मिक व्यक्ती यांच्यावर समाज मोठा विश्वास ठेवतो. पण या घटनेत कीर्तनकार महिला स्वतः अपहरणाच्या कटात सामील असल्याचे समोर आले. कोणताही मुखवटा पाहून अंधविश्वास ठेवू नका. व्यक्तीच्या वागणुकीवर विश्वास ठेवा, पदावर नव्हे. सुनीता आंधळे या महिलेनेच एका निरपराध मुलीला फसवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास हातभार लावला. केवळ लिंग किंवा नात्यांच्या आधारावर कोणावरही पूर्ण विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. त्या मुलीने एका क्षणिक संधीचा वापर करून पोलिसांना फोन केला आणि आपलं आयुष्य वाचवलं. संकटाच्या वेळी 112 सारख्या आपत्कालीन सेवांची माहिती असणं आणि त्यांचा वापर करणं जीवन वाचवू शकतं. मुलींना आणि पालकांना ही माहिती सतत देणं अत्यावश्यक आहे. खाजगी शैक्षणिक व धार्मिक संस्थांमध्ये किती सहजपणे गुन्हे लपवले जातात याचं हे उदाहरण आहे. त्या संस्थेने न कायदेशीर नोंद केली न मदत मागितली. अशा संस्थांवर सरकारने नियमित देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
आणि पालकांनी देखील पवित्र संस्थांमधील क्रियाकल्पांवर लक्ष ठेवायला हवे. आपण अनेकदा अशा घटनांमध्ये पीडितेवरच दोष ठेवतो, तिची चौकशी करतो, प्रश्न विचारतो, पण आरोपींना समाजाने बहिष्कृत करायला हवं, शिक्षा मागायला हवी. पीडितांचं मनोबल वाढवा, त्यांना साथ द्या. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या मुलींचा विश्वास संपादन करा, त्यांना आत्मविश्वास द्या. पोलीस यंत्रणांवर विश्वास ठेवा आणि कायद्याचा वापर करा. श्रद्धेचं रूप घेतलेली हिंसा ओळखा आणि तिला वेळेस थांबवा. एक सजग समाज, एक सुरक्षित उद्या, हे लक्षात असू द्या. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.